हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। सो आम्ही आज आलो आहोत पळसदरी मठामध्ये। याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वरदविनायकचा ब्लॉग यायला भेटेल। तिकडे आम्ही पहिलं वरदविनायकचं दर्शन घेतलं महाडमध्ये आणि त्याच्याच पुढे पळसदरीमध्ये आलो श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी। तर चला ब्लॉगला स्टार्ट करूया आणि बघूया स्वामींचे दर्शन घेऊया। हे मठाच्या बाहेरचा भाग आहे, तिथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता। इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर अलाउड आहेत आणि बसेस पण येतात इथे। तर चला आता आपण मठामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया स्वामींचे। इथे तुम्ही चप्पल काढू शकता तुमचे आणि आतमध्ये आता आपण जाऊया। सो इथे तुम्हाला पहिले पाय धुवायचे आहेत तुमचे दर्शनाला जाण्या अगोदर। सो इथे पूर्ण माहिती लिहिली आहे या मठाबद्दल। पळसदरी मठ कसे स्थापन झाले या सगळ्या गोष्टींबद्दल इथे सगळी माहिती तुम्हाला लिहिली आहे, ती वाचू शकता तुम्ही इथे उभं राहून। इथे पण स्वामींची छान अशी मूर्ती आहे, खूप सुंदर बघा। इथे स्वामी संदेश लिहिला आहे। फ्रेंड, खूप लांबून लोक येतात दर्शनासाठी। तर इकडे बघा वॉशरूमची पण सोय केली आहे त्यांनी। मस्त मठ आहे, खूप मोठा आहे। मठाच्या बाजूला खूप मस्त परिसर आहे, खूप वेळ बसू पण शकता तुम्ही इथे। आणि आज गर्दी जराही नाहीये, त्यामुळे मस्त आम्हाला पूर्ण मठ फिरायला भेटला व्यवस्थित। हे बघा इथे त्यांचं ऑफिस आहे।
आणि इकडे वाटतं यांनी जेवणाची इथे सोय केली आहे वाटतं विनायक ना. हा तिकडे, अच्छा तिकडे तो मोठा स्टेज बांधला आहे ना, तो जेवणासाठी आहे. आणि तिथून मग इकडे बाहेर जाण्याचा मार्ग इथून आहे. अच्छा इथून आहे हे एक्झिट, हे एक्झिट इथून आहे. इकडे जेवणाची ताटं ठेवले आहेत त्यांनी. इथे हात धुण्यासाठी सोय पण केली आहे बघा. आणि हे जेवणासाठी आहे. इथे हा पॅसेज आहे तो, इथे जेवण ते वाढतात. महाप्रसाद इथे असतो. इथे बघा महाप्रसादाची वेळ पण लिहिली आहे यांनी. गुरुवारचा पण असतो, रविवारचा पण असतो आणि पौर्णिमा ज्या दिवशी असते त्या दिवशी पण महाप्रसाद असतो. खूप सुंदर दर्शन झालं स्वामी समर्थांचे पळसधरी मठामध्ये. मला खूप दिवसापासून यायचं होतं आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली. खूप छान वाटतंय. सुंदर मठ आहे, तुम्ही पण या नक्की दर्शन घ्या स्वामींचे. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. खोपोली साईडलाच आहे हे मठ, जवळ आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स देईनच. सो भेटूया पुन्हा असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जे नवीन आहेत त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे जुने आहेत त्यांनी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.